जागृत महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण प्रभाग क्रमांक 49 मालाड पश्चिम या ठिकाणी आहोत आणि तुम्ही पाहताय की महानगरपालिकेच्या निवडणुकीचा जो शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचार सुरू आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक पक्ष माझा उमेदवार शिक्षित आहे, माझा उमेदवार भूमिपुत्र स्थानिक कोळी बांधव आहे आणि माझा उमेदवार या ठिकाणी गेल्या 9 वर्षापासून जनतेसाठी काम करतोय, अशा पद्धतीचं प्रत्येक पक्ष वेगवेगळी आपली भूमिका मांडत आहेत, जनतेसमोर जात आहेत. तर आज माझ्यासोबत प्रभाग 49 मधील या ठिकाणचे युवा सेनेचे सहसचिव, उद्धव सेनेचे या ठिकाणी उपशाखा पण माझ्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की खरोखर प्रभाग 49 मध्ये गेल्या 8 ते 9 वर्षाचा हा जो काळ आहे, त्याच्यामध्ये प्रशासक 4 वर्षाचा काळ आणि नगरसेवक असताना या ठिकाणचा 5 वर्षाचा काळ, या काळामध्ये खरोखर जनतेची कामं झालेली आहेत का आणि ती जनता त्या कामावरती त्या विभागातील लोक मतदान करतील का? सर्वप्रथम धन्यवाद. जागृत महाराष्ट्राच्या माध्यमातून जे तुम्ही आमची जी कळकळ आहे ती लोकांपर्यंत पोहोचवता, यासाठी धन्यवाद. तुम्हाला सांगू इच्छितो की मी काल आपण चौक सभेत पण बोललो की नगरसेवक असतात, कार्यसम्राट नगरसेवक असतात, पण मी म्हणेन आपले संजय सुतार आणि संगीता मॅडम ह्या कार्यकुशल नगरसेवक आहेत. कारण ज्याप्रमाणे कुशलतेने जी कामं इकडे झालेली आहेत, म्हणजे नुसतं काम असं नाही, आपण काम कुठचं देतो. आता जसं आमच्या माध्यमातून आमच्याकडे लोक येतात, नागरिक येतात, त्यांना सांगतात आमच्या गटाराची कामं करायची आहेत किंवा आम्हाला आमच्याकडे म्हणजे नळाची पाण्याची लाईन टाकायची आहे, तर ते काम आम्ही संजोदापर्यंत नेतो आणि संजोदा ज्याप्रमाणे ते म्हणजे संबंधित अधिकारी असू दे, संबंधित अभियंता असू दे, त्यांच्यापर्यंत ते नेऊन आणि ते काम कसं खेचून आणून ते लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचवायचं, हे जे कुशल जे म्हणतो आपण, जी बुद्धी आहेत, तत्पर बुद्धी आणि तत्पर कार्य, त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपल्या विभागामध्ये भरपूर कामं झालेली आहेत. जसं जर मी तुम्हाला म्हणजे सांगायला तसं तर खूप काय आहे, पण मला असं वाटतं मी थोडक्यातच काहीतरी सांगतो तुम्हाला. जसं की पाचकलवाडी ते नाईकवाडीपर्यंत जो 6 इंचाची पाण्याची लाईन झाली, त्याच्या आधी पण ती काही लाईन एक होती पण ती कार्यरत नव्हती. त्याच्यानंतर मग ती नवीन लाईन टाकून घेतली. शैलेश केरकर त्या कामाच्या म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत उभं राहून ते काम करून घेतलेलं आहे केरकर साहेबांनी. त्याच्यानंतर रहेजा रोड पासून आपण सीसी रोड केलेला आहे. रहेजा रोड पासून ते पूर्ण आता मला वाटतं जेट्टीपर्यंत तो रोड एक्सटेंड होईल. त्याचं काम म्हणजे कार्यरत आहे. एक साईडला त्याचा ड्रेन होतोय आणि त्याच्यानंतर लगेच तो सीसी रोड होईल. त्याच्यानंतर आपण साईनगरमध्ये बघू, साईनगर, टोकारा या सगळ्या परिसरामध्ये तिथे पण बरेच आपण ड्रेन आणि पॅसेजेसची वगैरे कामं केली. तिकडे पण लोकांना म्हणजे चालण्यासाठी असं हे नसायचं, आम्ही सांगितलं आणि दादाने ते काम केलं. असं फटाफट त्या सगळ्या गोष्टी झाल्या. मला असं वाटतं त्या विभागामध्ये पाण्याच्या समस्या खूप गंभीर होत्या, पण खरोखर तिकडल्या विभागातले पाण्याचे प्रश्न मिटलेत. हो, जी आपण जेट्टीवरून जी 9 इंचाची लाईन टाकली, वानिला तलाव पासून ते डिसोजा हाऊस पर्यंत जी 9 इंचाची पाण्याची लाईन टाकली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 6 इंचाचे आपण स्टॉप पण दिलेत. मला वाटतं स्टॉप दिलेला आहे तो, मला वाटतं भवानी मेडिकल पासून ते खाली कीर्तीबाईच्या दुकानापर्यंत. तर ते जे आहे ना, त्याच्यानी आपण म्हणजे बरेच प्रश्न आपण सॉल्व्ह झालेले आहे. त्याच्यामुळे पाणी लोकांना आता टोकाऱ्यापर्यंत मला वाटतं लोकांना पाणी जातं, चांगलं पाणी येते. पाण्याची वेळ थोडीशी पुढे वगैरे, पण मला वाटतं लोक खुश आहेत, पाणी पोहोचले लोकांपर्यंत. जे आणि प्रश्न तुम्ही जसं सांगितलं की त्या भागामध्ये पाण्याचा प्रश्न होता, तो मला वाटतं फक्त आणि फक्त संजूदादा आणि संगीता सुतार यांच्या माध्यमातूनच सुटलेला आहे. ती जी लाईन थांबलेली आहे 6ची, ती लाईन पुढे घेऊन अजून पुढे घेऊन जायचं आहे. ते आपल्याला टोकाऱ्यापर्यंत ती लाईन घेऊन जायची आहे आणि त्यासाठी पण प्रोव्हिजनल चालू आहे. दादानी ते टाकलेलं आहे आणि ते काम मला वाटतं तर नगरसेवक झाल्यानंतर ते काम होणार. माझ्याकडे अशी खूपशी कामं मी करून घेतलेली आहेत. डॉक्टर बाळाराम माझी गल्ली, तिथे मुलं चिखलात चालत होते, हे तुम्हाला पण माहिती आहे. आणि तुम्ही बोललेले मला का हे काम होत नाही का, ते मेन काम ते झालं. म्हणजे आता जी मुलं चांगले शाळेत जातात आणि चांगला रस्ता झाला आता तो, आणि तो रस्ता पण मोठा आहे. तिथून एक 9 वरनं स्टब लाईन येते, 6ची लाईन ती पास्कलवाडीला जॉईन होणार आहे, ते पण आहे. अजून तुम्हाला नागेश्वर मंदिर जवळ तिथे ड्रेनचं, पॅसेजचं आणि तिथे स्ट्रीट लाईट ह्या पण दादानीच केलेल्या आहे. 16 फुटाचा रस्ता आहे, ते दादानी केलेला आहे. परत वानेला तलावला तुम्हाला स्ट्रीट लाईट नव्हती, आतमध्ये येतात साईनगरला, तिथे पण ते दादानी काम पण केलंय. तिथे नळाची लाईन पण टाकलेली आहे आणि तीच लाईन पुढे येणार आहे. म्हणजे दादानी मला वाटते मडमध्ये म्हणजे आमच्या इकडे 99% काम दादानी केलेलं आहे आणि ह्याचं श्रेय कोणी लाटू नये. नक्कीच मला असं वाटतं की ना, मी प्रत्येक मतदारांना, प्रत्येक युवा वर्गाला, महिलांना
तुमच्या जागृत महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून खरोखर आवाहन करतोय की जी आपण आतापर्यंत कामं केलेली आहेत त्याच्यापेक्षा दुप्पटीने कामं या पुढच्या 5 वर्षात होतील याची आम्ही ग्वाही देतो. आम्ही इकडे आहोत. तुम्ही तुमच्याकडे काही म्हणजे माझ्या विभागातली असू दे किंवा इतर पण कुठच्याही जागे तिथे आपला जसं आपण म्हणतो ना की नगरसेविका आहे त्यांच्याबरोबर संजू दादा आम्ही सगळे त्यांचे हात आहोत असं. काही लोक बोलत असे अल्पशिक्षित वगैरे, आम्ही चांगले शिकलेलो आहोत, आम्हाला माहिती आहे काय करायचं, कशी कामं करून घ्यायची. आणि मला वाटते लोकांची जी तळतळ मळमळ असते ना ती जाणून घेण्यासाठी शिक्षणाची गरज नसते तर हृदयाची गरज असते, ती संजू दादाकडे आहे. आणि आम्ही जे सगळे त्यांचे हात आहोत आमच्या माध्यमातून लोकांची 100% पुढील 5 वर्षात कामं होतील